अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. हा अनुभव आहे परभणीहून सौ श्यामा हेलसकर या ताईंचा. तो वारकरी की देवदूत. जय गजानन. गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचण्याचा माझा नियम. त्या दिवशी पहिला अध्याय होता. वाचनास प्रारंभ झाला. दासगणूंनी प्रारंभी सर्व देव देवतांना वंदन केले आहे. त्यात मी वाचू लागले. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे आंबे मृढानी, ठेवी तुझा वरद पाणी दास गणूच्या शिरावर. या ओव्या वाचता वाचता डोळे भरून आले आणि मी अंथरुणावर पडल्या पडल्या ढसढसा रडू लागले. हो, गेले 2 महिने मी अंथरुणावरच होते. जानेवारी 2012ची घटना. अगदी सकाळी मी मुलांना सूर्यनमस्कार शिकवण्यासाठी म्हणून शाळेत गेले आणि गाडी स्टँडवर लावताना माझा अंदाज चुकला. दुर्लक्ष झालं आणि माझीच गाडी माझ्या अंगावर पडली. अपघात विचित्र झाला, पण फारच गंभीर झाला. माझ्या डाव्या हिप जॉईंटला प्रॉब्लेम येऊन जांघेतील बॉल मांडीच्या हाडापासून वेगळा झाला. असह्य वेदना होत होत्या. मला डॉक्टर नावंदर यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी मला तपासलं आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. ते म्हणाले, ऑपरेशन करावं लागेल, पण जरा कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. मी अशी बरीच ऑपरेशन्स केली आहेत, पण या केसमध्ये 50-50 चान्सेस आहेत. आपण प्रयत्न करू, पण शक्य आहे जन्मभराकरता कोबडी अथवा काठीचा आधार घ्यावा लागू शकेल. मी प्रयत्न करतो, पण यश भगवंतांच्या हाती आहे. शस्त्रक्रिया नीट होणं आणि नंतर नीट चालता येणं असे 2 टप्पे आहेत. तुम्ही देवाला प्रार्थना करा. माझी श्रद्धा गजानन महाराजांच्यावर आहे हे घरचे सगळे जाणून होते. माझे भाऊजी घरून गजानन विजय पोथी आणि महाराजांचा अंगारे घेऊन आले. मी सद्गुरू श्री गजानन महाराजांना हात जोडून म्हटलं, महाराज, मी अज्ञानी भक्त, यातील काही जाणत नाही. आई तुळजाभवानी कुलस्वामिनी आणि तुम्ही सद्गुरू, आत्ता तुम्हीच माझे मार्गदर्शक आणि हितचिंतक. आणि मला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं. ऑपरेशन नंतर डॉक्टर म्हणाले, आता 2-2.5 महिने अंथरुणावर पडून राहायचं, तेही पाठीवर. पाय हलू नये म्हणून घोट्यापासून वरपर्यंत लोखंडी स्टँड राहील. नंतर एक्सरे काढू. चांगले झाले तर ठीक, नाहीतर परत बॉल बदलावा लागेल. 3 मोठ्या स्क्रूंच्या साह्याने आपण बॉल जोडत आहे. बाकी सर्व त्याची इच्छा. एवढं बोलून डॉक्टर तर निघून गेले, पण माझ्यासाठी सुरू झाला प्रचंड मानसिक दडपणाचा काळ. शरीराने अंथरुणावर बंदिस्त, आंघोळ बंद, आता सबकुच अंथरूण. आणि मनात एकच विचार, 2-2.5 महिन्यानंतर काय होईल? आज हे सांगायला सोपे आहे, पण अशी वेळ कधी कुणावर येऊ नये. जो भोगतो त्यालाच कळतं. माझ्यासमोर 2 प्रश्न होते. 1, ऑपरेशन यशस्वी झाले का? आणि 2, मी पुढील आयुष्यात कशी चालेन? आणि या दोन्ही प्रश्नांसाठी माझ्याजवळ आधार होता एकच, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज. माझ्या खोलीत गजानन महाराजांचा फोटो होता. निजल्या जे शक्य होते ते म्हणजे जमेल तसा एक अध्याय. गण गणात भोवते नामाचं जप, कधी मोबाईलवर रामरक्षा. हे सर्व मी करीत होते. आमची कुलस्वामिनी तुळजापूर भवानी मातेचं स्मरण करून मी म्हणायचे, आई सद्गुरूंना मी प्रार्थना करत आहे. गजानन महाराजांना म्हणायचे, सद्गुरूच मार्गदर्शक असं मी ऐकत आले आहे. तुम्ही हे सर्व योग्य मार्गावर आणाल ना? मला रडायला येणं हा माझ्या मनातील भावनांचा उद्रेक. मानसिक परीक्षेच्या या काळात मी अनेकदा रडले, कधी खिन्न झाले, तर कधी अतिशय अर्थपणे महाराजांना कबूल केलं. म्हटलं, मी या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडेल तर तुमच्या मंदिरात प्रगट दिनाचा महाप्रसाद करेन. मला बरं करा. मी अकोला ते शेगाव पायी वारी करेन.
आणि आता निकालाची घडी जवळ आली होती. ऑपरेशन जमलं का या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं आणि 2.5 महिन्यांनी एक दिवस एक्सरे काढला. महाराजांच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झाले होते. पूर्ण हाड जुळले होते. लोखंडी स्टँडमधून माझा पाय निघाला होता, पण पाय बारीक आणि लाकडासारखा कडक झाला होता. तो आपले काम विसरला होता, पण एवढे निश्चित की 2.5 महिनाभर मी ज्या राक्षसी शंकेने ग्रस्त होते त्या माझ्या मानसिक अवस्थेतून महाराजांनी मला सुखरूप बाहेर काढलं होतं. आता दुसरा प्रश्न बाकी होता, मला नीट चालता येईल का? कुबडी सुटेल की नाही? आणि याचं प्रश्नाचं उत्तर मला महाराजांनी दिलं. मात्र उत्तर देण्यासाठी महाराजांनी निवडलेली पद्धत मला तरी लाखात एक वाटली. ती पद्धत आयुष्यभर विसरता येणार नाही अशी होती. एक्सरे रिपोर्ट ठीक आल्यानंतर डॉक्टरांनी मला प्रथम वॉकरच्या साह्याने हळूहळू चालून पहा, पायाला योग्य पद्धतीने मॉलिश करा, तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली पायाची हालचाल करा असा सल्ला दिला. वॉकर घेऊन पहिल्यांदा उभी राहिले तेव्हा पायासह संपूर्ण अंग थरथर कापत होते. माझी बहीण नियमित पायाला मॉलिश करून देत होती. आमच्या परभणीतील डॉक्टर गिरीश वेलणकर यांचा योगाचा भरपूर अभ्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पद्धतशीर पायाची हालचाल होत होती. जवळपास 1.5 महिन्यांनी डॉक्टरांनी कुबड्यांच्या साह्याने चालण्याचा सल्ला दिला. आता मी कुबड्या घेऊन चालू लागले होते. विचारपूस करायला हितचिंतक घरी यायचे. जो तो आपापल्या परीने सल्ला द्यायचा. अपवाद वगळता प्रत्येकजण कुबड्यांची प्रॅक्टिस चालू ठेवा, एकदम त्या सोडू नका, पहा बरं घसराल, सांभाळून चाला, कुबड्या सहजासहजी सुटत नाही अशासारखं बोलायचा. एखाद्या गोष्टीला वारंवार मनावर बिंबवलं की मन ती गोष्ट स्वीकारायला नकळत तयार होतं. मला मनात वाटायला लागलं की या कुबड्या दीर्घकालीन आपली सोबत करणार. घरी तेच, रस्त्यावर थोडं बाहेर पडलं तरी तेच. आमच्या घराजवळ सद्गुरुनगरला असलेल्या गजानन महाराज मंदिरापर्यंत मी कुबड्या घेऊन जाऊ लागले होते. आणि त्या दिवशी सकाळी काही वेगळंच घडलं. मला आठवतं, ती जूनची 7 तारीख होती, गुरुवार, महाराजांचा वार. सकाळी 5-5:30ची वेळ असेल. मी मंदिराच्या जवळपास होते. रस्त्यावर अन्य कुणीही नव्हतं. तशातच समोरून अचानक एक माणूस माझ्या दिशेने चालत आला. अंगावर पांढरे शुभ्र कपडे, अगदी शेगाव पंढरपूर वारीत वारकरी घालतात तसे. तो थेट माझ्यासमोर येऊन उभा झाला. माझ्याकडे पाहून मला म्हणाला, अगं बाई, ती कुबडी सोड आता. त्यावर मी त्याला ऑपरेशनचं आणि डॉक्टरांनी कुबडी दिल्याचं सांगितलं. तसं तो म्हणाला, हो, मला सगळं माहीत आहे. मी वारकरी. मी तुळजापूरलाही जाणार, मी पंढरपूरलाही जाणार आणि सर्व जाणणार. त्यांनी त्याचा उजवा हात माझ्या छातीवर ठेवला आणि विश्वासात घेत एखाद्याला सांगावं तसं मला म्हणाला, तू आता बरी आहेस. मी सांगतोय ना तुला, कुबडी सोड, चालून बघ. असं म्हणत तो दूर निघून गेला. ज्याला याआधी मी कधीच पाहिलं नव्हतं आणि नंतरही तो माणूस कधीच मला दिसला नाही. तो माझ्या मनात विश्वास निर्माण करून निघून गेला. मी घरी जाऊन मिस्टरांनाही सांगितलं. ते म्हणाले, कुबड्या भिंतीला टेकून ठेव आणि चालून बघ. अहो आश्चर्य, मला नीट चालता येत होतं. महाराजांनी माझं ऐकलं होतं. आता नवस पूर्ण करण्याची जबाबदारी माझी होती. मी आमच्या त्रिमूर्तीनगर येथील गजानन महाराज मंदिरात 2013च्या प्रगट दिनाला 5,000 ते 6,000 भक्तांच्यासाठी महाप्रसाद केला. मात्र काही कारणाने पदयात्रेचं राहून गेलं. यंदा दिवाळीच्या सुमारास आम्ही अकोला ते शेगाव पदयात्रेसाठी दिवसही निश्चित केला. पण माझ्या उजव्या पायाला पुन्हा थोडा अपघात झाल्यामुळे ती वारी राहिली. पण माझा मुलगा शशांक मला म्हणाला, आई, तुझ्यासाठी मी ही पदयात्रा करून येतो. आणि त्याने ती यात्रा केली.
यावर आमचे एक स्नेही मला म्हणाले, अहो तुमच्या मुलांनी मातृऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असतानाच तुम्हाला गुरुऋणातून थोडी मोकळीक मिळून दिली आहे. त्यांचं म्हणणं मला पटलं. पण आता गजानन महाराज माझ्याकडून वारीचं सत्कर्म केव्हा करून घेतील याकडे मी लक्ष ठेवून आहे. बाकी मनातल्या मनात जप चालू आहे. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.